Hello student, I am Mr. Deepak Ahirav sir, Pimpalgai High School, Pimpalgaon Baswant. Today we are going to learn about science subject standard 9th, chapter number 6, classification of plants. Okay, last period we have to learn about the classification of plants. Okay, classification of the plants or basis of the classification. Now today we are going to learn about the new topic, cryptogams. New topic name is cryptogams. Means मराठीमध्ये काय म्हणतो आम्ही याला, क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, अबीजपत्री, ज्याला बीजा नसतात म्हणजे सीड्स नसतात आणि त्या विदाउट सीड्स ते प्लांट्स वाढतो, त्याला म्हणजे बीज नसून म्हणजे अबीजपत्री असं म्हणूया आपण. तर बघा त्याला क्रिप्टोगॅम्स, त्याचा हा एक पार्ट आहे की सी हिअर, सर्च फॉर अ पॉन्ड विथ ग्रीनिश वॉटर. तुम्हाला काय करायचं रे, एक डबकं शोधायचं आहे की त्याच्यामध्ये ग्रीनिश वॉटर असणार आहे. कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर फ्रॉम द वॉटर. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर. त्या पॉन्डमध्ये असलेले जे वॉटर आहे त्याच्यामध्ये असले जे ग्रीनिश असं काही पदार्थ होता किंवा तो फायबर आहे, ग्रीन फायबर, ते तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. पुट अ फायबर इन अ पेट्री डिश. आणि तो फायबर तुम्हाला एका छोटीशी पेट्री डिश असते त्या डिशमध्ये घ्यायचा आहे. अँड वॉश दे क्लीन विथ वॉटर. आणि त्या ग्रीन फायबरला तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ पाण्याने क्लीन करायचं आहे, वॉश करायचं आहे. पुट वन ऑफ द फायबर्स इन अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ ग्लास साईड. आणि काय करा, तुम्हाला एक छोटासा फायबरचा एक म्हणजे पुट वन ऑफ द फायबर, एक फायबर घ्यायचा आहे, त्या पाण्याच्या ड्रॉप सोबत एक थोडासा फायबर घ्यायचा आहे. आणि काय करायचं, त्याला ऑन अ ग्लास स्लाइड, एका काचेच्या पट्टीवर ठेवायचं आहे. अँड स्प्रेड इट आउट स्ट्रेट. आणि त्याला स्प्रेड करायचं, स्ट्रेट करायचं, त्याला स्प्रेड करायचं त्या ग्लास स्लाइडवर. पुट अ कवर स्लिप ओव्हर द स्लाइड. आणि त्यावरती एक कवर स्लिप ठेवायची. अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि एक कंपाऊंड मायक्रोस्कोप काय त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे. तर डू यू सी द स्पायरली अरेंज ग्रीन थ्रेड लाईक अ क्लोरोप्लास्ट इन द सेल इन दॅट स्ट्रेट फायबर. तर तुम्हाला त्यात काय दिसलं रे, तुम्हाला असं दिसलं का की तिथं एक प्रकारचं ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट असं धाग्यांसारखं क्लोरोप्लास्ट तयार झालेलं होतं. त्यांची अरेंजमेंट पाहिली का तुम्ही त्या सेल्समध्ये. आणि ते फायबर्सला स्ट्रेट केल्यानंतर तुम्हाला तिथं त्या सेल्स जे होत्या फायबरच्या सेल्स, तिथं तुम्हाला असं थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट दिसत होते का, असं तुम्ही पाहू शकले का, दिसतंय का तुम्हाला? हो, आपल्याला दिसतं तिथं तसं. तर मग त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात धिस प्लांट इज नोन ॲज अ स्पायरोगायरा. तर जो प्लांट होता अशाच आपल्याला स्ट्रेट फायबर लाईक ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट दिसत होते, तर ते स्पायरोगायराचे होते पार्ट्स. स्पायरोगायरा नावाची जी वनस्पती आहे तिचे ते काय भाग होते सर्व. ओके, मग त्याच्यामध्ये आपण पाहणार आता क्रिप्टोगॅम्समध्ये येणारा एक पहिला भाग आहे, डिव्हिजन फर्स्ट आहे, त्याला आपण थॅलोफायटा म्हणूया. म्हणजे क्रिप्टोगॅम्समध्ये अबीजपत्रीमध्ये येणारे 3 पार्ट्स आहेत. पहिला आहे म्हणजे 3 डिव्हिजन आहेत, 3 डिव्हिजन्स आहेत. डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा, डिव्हिजन सेकंड ब्रायोफायटा अँड डिव्हिजन थर्ड आहे टेरिडोफायटा. तर आज आपण थॅलोफायटाविषयी माहिती घेऊया. थॅलोफायटासाठी स्पोरेंजे हा एक्झाम्पल आहे. सॉरी, काय तो स्पायरोगायरा. स्पायरोगायरा हे फॉर एक्झाम्पल, हा एक वनस्पती आहे पाण्यामध्ये आढळणारी. तर बघा काय दिले, दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. हा असा एक वनस्पती आहे की ती पाण्यामध्येच वाढते. धिस ग्रुप ऑफ प्लांट विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर. लक्षात घ्या, धिस ग्रुप ऑफ प्लांट म्हणजे ह्या ग्रुपमध्ये येणारे जे वनस्पती आहेत तर विच डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट, यांना असं स्पेसिफिक असं भाग नसतं किंवा पार्ट्स नसतात.
लाईक म्हणजे या वनस्पतीला रूट नाही, मुळा नाही, स्टीम नाही, खोड नाही, लिव्स बी नाही, म्हणजे पानं सुद्धा नाही, फ्लावर सुद्धा नाही, अशी ही वनस्पती आहे. बट आर ऑटोट्रॉपिक, परंतु ती स्वयंपोषी आहे. बघा ना, तरी ती काय आहे, स्वयंपोषी आहे. आणि ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, कारण त्याच्यामध्ये काय असतं, या वनस्पतीमध्ये क्लोरोफिल आहे म्हणून ती ऑटोट्रॉपिक आहे. पण अशा टाईपचा हा प्लांटचा ग्रुप आहे की याच्यामध्ये रूट नाही, स्टीम नाही, फ्लावर नाही, लिव्स सुद्धा नसतं, अशी ही प्रकारची वनस्पती आहे. पण तिच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल प्रेझेंट आहे, लक्षात घ्या. मग त्या वनस्पतीला काय म्हटलं गेलं तर इज कॉल्ड अल्गी. तर हे झालं हा अल्गीचा प्रकार आहे. अल्गी, तुम्हाला अल्गी माहिती आहे, पाण्यामध्ये असते बघा, शेवाळ, ती शेवाळ. अल्गी शोज अ ग्रेट डायव्हर्सिटी. आणि अल्गी जे आहे ना, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. ही जे अल्गी म्हणजे शेवाळ जे आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अल्गी असतात. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. आणि ह्या ज्या अल्गी ज्या असतात हे एक पेशीय सुद्धा आहेत, तशा बहुपेशीय सुद्धा आहेत. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज, ह्या अतिशय सूक्ष्म असतात, तर काही ह्या खूप लार्ज सुद्धा असतात. अशा हा अल्गीचा प्रकार आहे. एक्झाम्पल ऑफ अल्गी आर, बघा आता ह्या अल्गीचे काही उदाहरणं दिलेली आहेत शेवाळचे. तर पहिला आहे स्पायरोगायरा, ओके. दुसरा दिला त्याने ओलोथ्रिक्स, उल्वा, स्पोरेंजियम, सर्गॅसम आहे बघा, सर्गॅसम, स्पायरोगायरा, ओलोथ्रिक्स, उल्वा, सर्गॅसम, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सर्व अल्गीचे प्रकार आहेत. अल्गी म्हणजे आता सांगितलं तुम्हाला मी, शेवाळ. सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर व्हाईल सम आर फाउंड इन द सलाईन वॉटर. काही जे असतात अल्गीचे प्रकार ते फ्रेश वॉटरमध्ये असतात, तर काही जे आहेत व्हाईल सम आर फाउंड इन द सलाईन वॉटर, तर काही समुद्रामध्ये सुद्धा असतात. सलाईन वॉटर, समुद्रातलं पाणी. दीज प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक अ बॉडी. असे हे जे प्लांट्स आहेत, अशी हे जे अल्गी आहे, ते ही कशी असते, सॉफ्ट आहे आणि काही फायबर लाईक असतात, लक्षात घ्या. म्हणजे जी स्पायरोगायरा जी आहे ना, ही फायबर लाईक आहे. मग व्हेरियस टाईप ऑफ, लक्षात घ्या. आणि असेच काही प्रकारचे बुरशीचा सुद्धा प्रकार आपल्याला माहिती आहे. आपण आता जस्ट अल्गीचा प्रकार पाहिला. अल्गी ही एक प्रकारची वनस्पती आहे. तसंच ह्याच थॅलोफायटामध्ये येणारा फंगस सुद्धा आहे. तर व्हेरियस टाईप ऑफ फंगस किंवा फंगी लाईक ईस्ट म्हणजे कवक अँड मोल्ड्स विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. ह्याच डिव्हिजनमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये येणारे जी बुरशी आहेत, ईस्ट किंवा मोल्ड्स, विच डू नॉट हॅव क्लोरोफिल, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लोरोफिल नसतो, म्हणून आर ऑल्सो इन्क्लूड इन दिस ग्रुप. परंतु हे या ग्रुपमध्ये इन्क्लूड आहेत, पण यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लोरोफिल नाही, म्हणून हे ऑटोट्रॉपस नाही, हे स्वयंपोषी नाही. हेट्रोट्रॉपस आहे, परपोषी आहे. पण ह्याच थॅलोफायटामध्ये ते येतं, लक्षात घ्या. सोपं आहे फार. बघा रे, मग काय इथं दिले बघा, काही अल्गीचे उदाहरणं दिले, पिक्चर सहित दिलेले बघा. हे अल्गीचे प्रकार आहेत, उल्वा, कारा, स्पायरोगायरा. बघा स्पायरोगायरा लक्षात बघा, ही स्पायरोगायराचे डायग्राम आहे ना, ही खूप वेळेस एक्झामला परीक्षेला विचारले गेले पोरांनो, ती थोडी प्रॅक्टिस करायची. नावं पाठ पाहिजे सर्व. सेल वॉल, न्यूक्लियस, पॅरेनॉइड, स्पायरल क्लोरोप्लास्ट, ओके. तर लक्षात ठेवा, आकृती पाठ करायची. तर बघा पोरांनो, आपण आज क्रिप्टोगॅम्स हा टॉपिक सुरू केला, बीजपत्री वनस्पती. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट डिव्हिजन पाहिलं आहे, थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये हा एक वनस्पतींचा ग्रुप आहे, ओके. त्याच्यामध्ये येणारे वनस्पती म्हणजे काय, अल्गी म्हणजे काय, तुम्हाला शेवाळ, ठीक आहे. मग शेवाळचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आपण पाहिले असतात. त्याच्यामध्ये परत त्याच ग्रुपमध्ये येणारा फंगस सुद्धा आहे, लक्षात घ्या. याच ग्रुपमध्ये तो इन्क्लूड करण्यात आलेला आहे, फंगस, फंगी, बुरशी. फक्त याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतो, लक्षात घ्या. म्हणून ही ऑटोट्रॉपस नाही, हेट्रोट्रॉपस आहे. आणि अल्गी ही ऑटोट्रॉपिक आहे, लक्षात घ्या. सोपा पाठ होता मित्रांनो. नेक्स्ट पिरियडला आपण सेकंड डिव्हिजन पाहणार आहोत, ब्रायोफायटा. ते उद्या पाहू आपण, उद्याच्या तासाला, ओके. समजलं सर्वांना? आपण इथं थांबूया. बाय.